ही सगळीजण चाललेले आहेत पोहायला. म्हणजे आता गावावरनं कोल्हापूरला येणार आहोत. तर त्यांचं असं होतं की सगळ्यांचं की पुन्हा कधी आपण येणार, पोहणार. पुन्हा थंडीचे दिवस वगैरे असतात, उन्हाळा बेस्ट असतो ना. त्यामुळे आज ना सगळीच्या सगळी खूप वेळापर्यंत पोहून वगैरे आली. मग जेवण खाणे केली, निघण्याची तयारी. चला मी झाले तयार. आज निघत आहोत कोल्हापूरला. प्लॅन जो आहे तो आमचा राहायचा जायचा पण सगळीच जाऊया म्हणलं. सागर आणि दादाच फक्त जाणार होते आणि किट्टो जाणार होती. पण मी विचार केला की किट्टो एकटीच राहणार, एकटी सगळं करणार, ते काही योग्य नाही. आपण पण गेलेलं बरं. आई म्हणत्या सुट्टीला राहायला असं नाही, आला जत्रा केला, राहावा. बघूया आता. श्रीखंड टिकत नाही रे बिना फ्रीजचं. आणि पाणी संपल्यानंतर मी इथलं नॉर्मल पाणी पिले. पोट झालं जाम. झाली कपडे दे बाबा सगळी. ठीक आहे त्यात घालते शर्ट. घाल कडी घालून. नको आर्यनला ठेवायला नको. तुमची लुना आहे ना ती मग. आणि आर्या आयशा ती गेल्यानंतर नको बाई पोरं ठेवायला. आयशू शिकतो. आयशू पळायला लागलाय सगळ्या ढेकळातनी. ते आपण असल्यानंतर वेगळं असते गाई. तुम्ही कामाधंद्यात राहणार, कोण लक्ष देणार आहे पोरांना. समोर विहीर आहे. आता आर्यन मोठा आहे पण आयशू छोटा आहे ना. आई मसाला भरायला लागल्या. मसाला चटण्या परवा जाऊन सगळी जाऊन आपापलं जाऊन चटण्या करून. मला लय घालू नको. इथं राहू दे की वर्षभर जाते. बघा इथं पण 2 दिवसापणा बघा. एकाला 1 डबा भरून त्याच्यावर माणसं खाणारी 2 आणि पोरं झाली तर 3. माझ्या 4 आहेत. आणि हे बघा मला कसा केवढा दिलाय बघा. एवढा डबा पाहिजे आता मला. असं मी सांगितलं. मी आई पण नेणार नव्हती पण असं ते आता आईने केलेली आहे म्हणून. नाहीतर मला ना ते मामांच्याच मसाल्याची सवय झाली आहे जास्त. तुला सांगू एकाच सवय झाली ना मसाल्याची, आपल्याला नको वाटतंय. त्यांना वेळ होता यांनी केलेला आहे मसाला. मला तर मसालाच येत नाही अजून. मसाला येत नाही, उन्हाळे वाळवण येत नाही, काहीच येत नाही मला. आई कधी मसाला पहिल्यापासून मला मसाला आईनंच पुरवलेला आहे बरं का. जसं माझं म्हणजे जसं मी विभक्त झाले तसा मला मसाला जो आहे तो हिनंच पुरवलेला आहे. आणि ना मला कधी करायला पण बोलवलंय ना मी कधी केलंय ना काय नाही. तू सोननचा पण येत होता की मला मसाला खूप दिवस. पण नंतर जसा मामांचा ब्रँड झाला ना प्रभू मसाले तसं मी मग तिथूनच विकत घ्यायला लागली. त्याने आधी दिलं तर टेस्टला 1-2दा आपल्याला. पण कसं असतं की बघ धंदा असतो शेवटी. आपण प्रत्येक वेळेला आपलंच आहे म्हणून हे करू शकत नाही. मग मी आहे तो त्यांचा रेट जे आहे ते देऊन घ्यायची. मला ती सवय झाली. मग नंतर मी आईचा बंद केला. आईला म्हणलं राहू दे कधी करतेस तू. आता मी मामांचा विकत घेत जाईल. आणि आता पण ते घेत होते. पण आता ती म्हणते की मी केलाय सगळ्यांचा तर घेऊन जावा. किती किलो केल्या चटणी? 5.5 किलोची चटणी. टोटली मसाला किती किलो झाला? 20 किलो मसाला केल्या. असं रसाबाई चालू आहे. आता रसाबाईला म्हणलं पाहून माणसं लय होती, लय राबली, लय पडले, आता आराम कर जरा. होय ना. दगदग सगळ्यांना हातात देणं, सगळ्यांना वेळेवर जेवा खावा म्हणणं. ते 4 दिवसात जे आहे ते आहे. आणि केलं म्हणजे आई असायची अशी बाहेर नाही इकडं तिकडे एवढ्या माणसांनी काही लक्ष द्यायला होत नाही, सगळं होत नाही. तिनं सगळ्यांचं केलं, लक्ष पण दिलं. सगळ्यांचं खाणं पिणं भांड कुंड काय म्हणतात ना सगळा राडा. येणार नाही मग उठ की. ती आईस्क्रीम खायची. किती खायची आईस्क्रीम? ह्याला काय पागळ माझं पागळ. मम्माला चार तुझ्या. अगो उपीट किती केले बायानो. कोण खायचं एवढं? नको बाई मला. खाल्ले परत त्याने चारले की मला. काय जवळजवळ आल्यापासून 100 कोण खाल्लं असतं म्हणाल. 100 कोण? सगळ्यांनी मिळून. पोरांचा चाव लागलाय खाण्यापिण्याला. आणि सगळ्या राडान गोंधळच घालायचं रे बाबा. जावटी ना राहा मग झोप. पवायला मिळतंय, खायला मिळतंय. जावटी ना. आम्ही सगळी गेल्यानंतर तुम्हाला राहू वाटणार नाही.
अरे मला माझं वळतंय पुढचं, कळलं का? राह वाटतंय की, पण पुढचं पण आहे ना. आणि सगळीजण राहून बायका कुचल्या सगळ्या जमिनीत जायच्या राहिल्या त्या. स्वयंपाक केला म्हणून काय होते? हा? देऊ नको. गार असे मुलं आहेत ती खाते. खात नाही ती मुलं असल्यावर भरपूर. 2 फण्या झाल्या तर बाद झालं. एक झाड कापा बाद झालं. खातच नाही. केळं खात नाही ती जास्त. टायटॅनिक. चला 11:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय शेतातली लक्ष्मी ना, शेतातली लक्ष्मी. आम्ही जाताना नारळ फोडून पाया पडून जातो. आणि आंब्याची झाडं पण लावलेत सागर. हा, आंब्याची झाडं पण आहेत, टोमॅटो आहेत. तुम्ही काय तोडायला लागलाय? होय शेंदाड. होय नको, नावं ठेवतील. आपण कधी काय कोणाचं घेत नाही. मात्र झाले पूर्ण सडलेत. हे कसला प्रकार काय? रानटे प्रकार. हे जे शेत आहे हे माझ्या सख्या चुलत्याचं शेत आहे आणि त्यांच्या बांधालाच ही देवी आलेली आहे. वाटण्या करताना ते म्हणतात ना की बाबाला एक किस्सा गेला, त्यांना एक राहिला. मग त्यांच्या ह्याच्यात आम्ही देवदर्शनासाठी येतो. त्यांनी बघा इथं शेंगा वगैरे सगळं लावलेलं होतं आणि हे काय आम्ही स्वतःहून तोडत नाही. त्यांनी येतानाच आम्हाला तिथून सांगितलेलं होतं की बाबा चाललाय कोल्हापूरला तर शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो वगैरे घ्या, तुम्हाला जे काय लागतंय ते तोडून घेऊन जा. पण तुम्हाला खरं सांगू, माझा एक पहिल्यापासून असा स्वभाव आहे, म्हणजे मला पहिल्यापासून, आता मी आजीपाशी लहानाची मोठी झाले ना, मला ना असं कोणाच्या बांधाला काय लावलेलं किंवा कोणाच्या शेतात काय लावलेलं ते जरी न्या म्हणले तरी नेऊ वाटत नव्हतं किंवा आवडत नाही आहे ते घ्यायला. जेव्हा ते तोडून म्हणतील की हे घ्या, त्यावेळेला पण ठीक आहे बाबांनो, का कोणास ठाऊक हा माझा स्वभाव आहे. आणि मी सगळ्यांनी ओरडत होते की बाबा नका तोडू, नका तोडू, नका तोडू. पण शेवटी म्हणतात ना की सागर म्हणत होता की अरे आपल्याच काकाचा आहे, आपल्याच भावानं वहिनीने सांगितले तोडायला तर 4 घेऊया तोडून. पण ते म्हणतात ना स्वभाव कुठेतरी आडवा येतो, तसा माझा आहे. कारण का हे आजीचं हे आहे की बाबा कोणाचं काय घ्यायचं नाही. आपल्यात कितीला शेंगा आहे? 10 रुपये. मग यांनी विकत का नाही ती शेंगा? का तशाच ठेवलेत होय ना? 60 रुपयाच्या. बापरे, शेवगा लय महाग. तुला माहिती शेवग्याचे पानं सुद्धा आयुर्वेदामध्ये वापरली जातात. काय काटा उचला? समोरचे झाड दिसत आहे ना, मी जसं आधी बोलले, हे झाड शमीचं झाड आहे. त्यानं मला सांगितलं अगं याला नावं खूप वेगवेगळी आहेत, आपल्या इकडे वेगळी नावं घेतली जातात, पण हे प्रॉपर जे ओरिजिनल देशी शमी असतं आणि हे कुठलाही शेतकरी शेतामध्ये उगवलं तर कधीच तोडत नाही का काढत नाही आहे. कारण जसं म्हणतात ना लक्ष्मीचा वास असतो शमीच्या झाडाखाली, त्यामुळे ना हे कधीच काढलं जात नाही. ह्या काकांच्या रानामध्ये आहे हे झाड. पंजाचं रान कुठलं होतं? पूर्ण सगळं पंजाचं. आपल्या आजोबाला हां हे आबाला आलं. आणि आता नंतर काय होणार? हे अर्ध काकाचं, ते अर्ध पप्पा. हां, आणि त्या पप्पाच्यात आणि किती वाटण्या? 2 वाटण्या. त्या 2 मध्ये 4 वाटण्या. त्या 2 मध्ये ही 4 वाटण्या. त्यांची 2-2 झाली. हां 10 फुट. काय कर लागल्या? काय कर लागल्या? हा केवढा सरबत केल्या बघ. बर गटरी बांध. चला उन्हात आलो, मस्त आईनं गार असा सरबत केलता. झिंजा बघ की कशा झाल्या त्या. फ्रीज नाही तर पाणी गार घेऊन आलो होतो संदीप. आमच्या बॅगा भरताना आवरताना त्याला कळलं की ही सगळीजण बाहेर इकडे तिकडे कुठं नाही चालली, ही आता गावी चाललेली आहेत. आणि त्याचं रडायचं सुरू होतं. रडत होता की मी पण येणार आहे, अजून लहान आहे, थोडा दिवस तो असाच मागे लागणार. इकडून तिकडे येताना तिकडून इकडे येताना त्याला वाटतंच ना की लहान लेकरांचं थोडंसं वेगळंच असतं. आणि बघा 8 दिवशी पोरं वगैरे होती, सगळ्यातनी तो खूप छान खेळत होता. भांडली पण तेवढीच, रडली पण तेवढीच, पडली पण तेवढीच. पण ते म्हणतात ना की मुलात मुलं जाणार येणार, खेळणार, भांडणार वगैरे सगळ्या गोष्टी करणार. आणि त्याचा आता इथं सुरू होता बोंगा की मला पण जायचं आहे. चल जायचं. कुठं घुमवली? आम्हाला ना दोघाला काहीही द्यायचं असू दे, हे बघा असं सेपरेट दिलं जातं.
इकडे सेपरेट बांधलं जातं, इकडे सेपरेट बांधलं जातं आणि मग जे काय असेल ते हे सगळं आईचं पहिल्यापासून आहे. कारण कोणी कोणाला म्हणाय नको दिलं नाही घेतलं नाही. सांग मी कोल्हापूरला चाललोय म्हणा. तू कुणीकडे चाललाय? माझ्या संग? मी नाही कुठे चालली, मी जत मध्ये चालली आहे. अरे मी फक्त जत मध्ये जाऊन येणार आहे आम्ही. संदीप पळायस का? पैसे वाटप चाललंय तुझ्या आर्मीवाल्याचं. ए तिने उठून ये. तिने आता दिले का साडी. ए उठ की. झोपून नको. थांब उठून. ए उठून घे की. बाबा खुल्ला आले का हाताला? अगं तुला साखळी नाही. उठ की. उठ. मम्मीकडे येते. उठ की. ए घेऊ दे कपड्या दिल्या तर. असू दे कपड्या दिल्या. घेऊ दे मला कपडे घ्यायला दिल्या पैसे. ए असू दे की. अजून डायरेक्ट मी पण इथलं पाहुणाच आहे. फक्त इस्टेट तेवढं अर्धा आणणार. होय गं? इस्टेट तेवढी अर्धी मला पण दे. तुला दिले काल. इस्टेट तेवढी अर्धी तुला दिले काल दिले. कवा दिलाय काय? काल दिले. त्याला कळालं की काय दिलं. अरे ते राहिलं थांब. हवाचं तुझं एक घे, माझं एक घे. तुम्ही हे उचलणार आहे हा, सगळं? उचल दे. बाई एवढं कधी उचलायचं? उचलणार तुम्ही? हे नको मग आम्हाला. ए आई आज कसं जायचं का आम्ही? याई पसारा दिलाय का चेष्टा दिल्या? अर्ध पोत लसूणच दिल्या. हिची तयारी ना रात्रीपासूनच सुरू झालेली होती. एक एक करत होती. तरी म्हणतो ते मला एवढा पाहिजे तसा वेळ मिळाला नाही. तू 8 दिवस राहिली असती तर आणि मी हे करणार, ते डाळी भरडून घेणार होते, पिठं दळून देणार होते. काय काय चालू होतं बाबा तिचं. ते नंतर आम्ही डोक्याला हात लावला बघून. आणि त्या सगळ्या सामानामुळं एवढं घेतलेलं धान्य जे आहे ते फक्त आम्ही एकच पोतं घेतलं. सागरला म्हटलं हाप घेऊया बाबा आपण पोतं, कारण एकदम एवढं नेऊ शकत नव्हतं. आमच्या बॅगा, आम्ही माणसं आणि हे सगळं. असं चला आता काय म्हणतात की दुसरी वेळ आहे मी तुम्हाला चालले बाबा माहेरून सासरी आणि माहीत नाही किती येऱ्या जाऱ्या फेऱ्या होणार आहेत. पण उन्हाळा सुट्टी काही एन्जॉय करता आली नाही. पण हो भले 4 दिवस आम्हाला मिळू दे, पण आम्ही सगळ्यांनी 4 दिवस हे जे आहे ते भलेही असं म्हणजे इतर कामं करत घालवू दे, कार्यक्रम करत घालवू दे, पण खूप छान गेले. खूप मस्त वाटलं सगळ्यांबरोबर. कारण जेव्हा संदीप असतो, सागर असतात आणि स्पेशली तुमचे दादा असतात त्यावेळेचा नजारा वेगळा असतो. आणि एक असतं एक नसतं त्यावेळेला ती कमी जी असते ती जाणवतच असते. आता त्या रिक्षामध्ये सुद्धा बसत नव्हतं. त्याच्यानंतर मग दुसरी गाडी संदीपने घेतली, त्याच्यानंतर एक गाडी जी आहे ती सागरने घेतली. म्हणजे त्या 2 गाड्या घेऊन एवढं घेऊन सुद्धा आमचं काही सामान जात नव्हतं ना, व्यवस्थित बसलं जात नव्हतं. मग आता पुन्हा रिक्षा जी आहे ते आता बसतं तेवढं घालून आम्ही गेलेलो होतो स्टँडवर गेलो. आता विचार केला कोणाकडे काय काय द्यायचं. मग प्रत्येकाकडे तू हे बॅग घे, तू ते घे, हे चुमडं त्यांना घ्यायचं, ते चुमडं. असं वाटत होतं की एखादी ते गाव सोडून घर सोडून जातात ना गबाळ घेऊन. कारण आम्ही सांगलीपर्यंत गाडी पकडली. तुम्ही म्हणसाल एवढी का हसते ताई, तर आम्हालाच वाटत होतं की यार आपण कसे दिसायला लागलो आहे. म्हणजे बघा डायरेक्टली जतमधून टाकलं तर डायरेक्टली कोल्हापुरात उतरलं तर काय हरकत नाही, पण सांगली स्टँडवर आम्हाला गाडी चेंज करावी लागली, डायरेक्ट मिळाली नाही. तर त्या स्टँडमधून म्हणजे एस टीपर्यंत जाईपर्यंत आम्हाला असं वाटायचं की ते गाव सोडून झालेलं बिराड असतं ना तशी अवस्था. आणि मला असं वाटायचं की यार यामध्ये जर माझी एखादी सबस्क्रायबर ताई वगैरे दिसली किंवा तिनं बघितलं तर काय म्हणेल, काय अवतार करून हिंडायला लागलाय तुम्ही सगळेजण. असं आलो आम्ही घरी. त्याच्यानंतर मग कोल्हापूरमध्ये जेव्हा उतरलो ना, सागरचे मित्र जे आहेत ते घेऊन आले 4 व्हीलर, कारण सोडायला पण हीच होती आम्हाला गाडी. ते आल्या पॅन्थर चिकिया कुठे गेलता ते तोंडच नाही म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांना असं वाटत होतं ना. आणि त्या दिवशी अक्षरशः पॅन्थर घरातून हल्ला नाही, तो असा मध्येच झोपून राहिलेला आणि माणसाच्या मागं फिरायचा. बेडरूममध्ये गेलं तर तो बेडरूममध्ये येत होता. म्हणजे त्यानं पिच्चाच सोडला नाही. कारण त्याला असं म्हणतात ना की एक मनाला हे लागलं की बाबा 3-4 दिवस गेलेले आहेत. पहिला गेलं तर 1-2 दिवसात किंवा कोण ना कोण तर घरी आहे. पण आता मामी सगळं बघत होत्या. मामींचे आभारी की त्यांनी छान काळजी घेतली. पण त्या सांगायच्या की असं दारामध्ये ना कोण नसल्यागत असं बसतात ना, अशी बसतात बघ सगळीजण. आणि ते म्हणतात ना की त्यांचं प्रेम, मी जसं तुम्हाला म्हटलं ना, हे निस्वार्थी प्रेम आहे. इथे कुठला स्वार्थ नाही ना, तुम्हाला काय मागितलं जात नाही ना, तुमची कुठली अपेक्षा केली जात नाही. फक्त प्रेम द्या, 2 टाईमचं जेवण द्या, एवढंच आहे. सगळे आली. असं चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. मनापासून तुमच्या आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.